नमस्कार. महाराजांच्या कृपेने यापूर्वी श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्याय ऑडिओ व टेक्स्ट अशा दोन्ही रूपात वाचकांसाठी उपलब्ध करून देता आले. ते करत असताना या महान ग्रंथाचं खरं म्हणजे जो मी 40 वर्षापासून वाचतो त्याला परत परत वाचण्याची, त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याची एक संधी मिळाली. खरं म्हणाल तर त्याची एक नव्याने ओळखच झाली. मग साहजिकच मनात प्रश्न आला की ग्रंथ सविस्तर आहेच, पण त्यातील काही निवडक घटनांचा आपल्या परीने अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा का? खरं तर असा अर्थ शोधण्यासाठी, समजण्यासाठी खूप पात्रता हवी. ती निश्चितच माझ्याकडे नाही. पण एक सामान्य भक्त म्हणून माझ्या बालबुद्धीला जे जाणवलं, भावलं ते संक्षिप्त स्वरूपात महाराजांच्या कृपेने इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत. मला खात्री आहे की ते आपणास नक्कीच आवडेल. धन्यवाद. अध्याय पहिला. महाराजांच्या प्रगट दिनाचा हा प्रसंग. अन्नाच्या प्रत्येक शीतालाही मोल असते, हा संदेश आपल्या शीते वेचण्याच्या कृतीतून महाराज शांतपणे जनसागराला देतात. 2 घास कमी खा, कमी वाढा, पण अन्न वाया जाऊ देऊ नका. अन्न उगवणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाची जाण ठेवा. असे केल्याने भुकेलेल्यांनाही अन्न तर मिळेलच व माता अन्नपूर्णेचाही सन्मान व आदर राहील. म्हणून म्हणतात ना, अन्न हे परब्रह्म, अन्न म्हणजे देव आहे. म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करू नका. अध्याय दुसरा. इच्छारामांचे घरी भोजनाचा हा प्रसंग. महाराज बंकटलालच्या घरी आले. दुसऱ्या दिवशी इच्छारामाने नानाविध पक्वान्नाचा थाट करून समर्थांना आग्रहाने वाढले. अन्नदान महत्त्वाचे तर आहेच, पण जाणणे त्यापेक्षा अत्यावश्यक आहे की गरज, वेळ आणि व्यापकतेला प्राधान्य मिळावे. आहे घरात सुबत्ता म्हणून आग्रहाचा विपर्यास नसावा. हा संदेश देण्यासाठी महाराजांनी ते सर्व अन्न सहज पचवण्याची शक्ती असूनही उलटी केली. हे करून समर्थांनी आपल्याला निसर्गधर्माचे पालन करा, जितके आवश्यक तितकेच वाढा, अति आग्रह करू नका. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारकच असतो, हेच महाराजांना सुचवायचं असावं असं मला वाटतं. अति तेथे माती. अध्याय तिसरा. जानराव देशमुखाचा कठीण प्रसंग या अध्यायात वर्णवलेला आहे. जानराव तीर्थामृत देऊन महाराजांनी भक्तावरचे संकट टाळले, पण संतांनाही निसर्ग नियमाचे पालन करताना एक लक्ष्मण रेषा माहीत असते. संत प्रत्येक मृत्यू टाळून निसर्ग नियमाचे उल्लंघन करत नाही, परंतु आगंतुक संकट आल्यास त्याचे निराकरण निसर्ग नियमाच्या अधीन राहून जरूर करतात. हे सांगताना समर्थांनी मृत्यूच्या 3 प्रकाराची, जसे आध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक कारणे विशद केली. प्रत्येक मनुष्य प्राण्याला निसर्गधर्माचे पालन करावेच लागते. संत मृत्यूना टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती, परिसंकटाते वारीती, आगंतुक असल्यास ते. अध्याय चौथा. या ठिकाणी चिलमीचा प्रसंग वर्णन केलेला आहे, ज्याला चिलीम पेटवण्याचा प्रसंग आपण नेहमी वाचतोच. चिलमीसाठी विस्तव मागणे ही तर केवळ संत लीला. जानकीराम मुळात सज्जन वृत्तीचा होता, परंतु त्याच्या सज्जन वृत्तीला अहंकाराच्या सापाने विळखा घातला होता. या अहंकारातून त्याला मोकळे करायचे होते. त्याला हलवून जागे करण्यासाठीच ही लीला. याच अध्यायात दुसरा प्रसंग. चंदू मुकिनाला कान्होले आणायला सांगताना त्रिकालज्ञ प्राणाची प्रचिती तर दिलीच, आणि त्याचवेळी शिळे कान्होले खाऊन पदार्थ शिळा की ताजा हे महत्त्वाचे नसून श्रद्धा महत्त्वाची आहे व तीच मला हवी आहे, हाही संदेश दिला. परमेश्वर फक्त श्रद्धेचा भुकेला असतो. अध्याय 5वा.
विहिरीला पाणी आणण्याचा हा प्रसंग. अकोली गावातील भास्कराला महाराजांनी पाणी मागितले. यावर असं वाटतं की भक्ती मार्गाचा मळा फुलवण्यासाठी भास्कर योग्य आहे असे महाराजांना वाटले असेल. अकोलीच्या ग्रामस्थांचे पाण्यासाठी होणारे हाल बघून महाराजांनी कोरड्या विहिरीस पाणी आणले. कष्टकरी जनतेची पाण्याची गरज भागवताना भास्कराला इतरांना पाणी पाजण्याचे महत्त्व आपल्या लीलेतून समजावले. परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे. त्याच्या मानाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते. अध्याय 6. कणसे भाजण्याचा हा प्रसंग. कणसे खाण्याचे निमित्त साधून समर्थांनी खूप महत्त्वाची शिकवण दिली. ती म्हणजे सुखात सर्व साथीला असतात, पण दुःखात किंवा संकटकाळी साथ देणारा तो फक्त परमेश्वर असतो. याचे प्रत्येक मनुष्य प्राण्याने भान ठेवणे आवश्यक असते. संकटकाळी प्रत्येकाला परमेश्वराची आठवण होतेच, मग तो राव असो की रंक. खरा भक्त सुखात असो व दुःखात परमेश्वराचे नित्यस्मरण करतो. कठीण समय येता कोण कामास येतो. अध्याय 7. पाटील मंडळी महाराजांना उसाने मारीत असतात तो हा प्रसंग. आपल्या योगशक्तीचा वापर करून समर्थांनी पाटील मंडळीचा, जी मुळातच स्वामी भक्त होती, अडदाणपणा कमी केला व त्याचा समाज सशक्त बनवण्यासाठी वापर केला. शक्तिशाली देश बनवायचा असेल तर योग शिका हाच संदेश दिला. योगाद्वारे मिळणारी ऊर्जा व शक्ती चिरकाल टिकते हे प्रत्यक्षात दाखविण्यासाठी महाराजांनी आपल्या हाताने ऊसाचा रस काढून दाखवला. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे. अध्याय 8. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आत्मा हा निर्विकार आहे. याला कुठलेही शस्त्र तोडू शकत नाही, कारण तो अवयवरहित आहे. याला अग्नी जाळू शकत नाही किंवा पाणी भिजवू शकत नाही, कारण हे सगळं भौतिक अवयवाबाबतच घडू शकतं. तात्पर्य, अग्नी, जल व वायू याला काहीही करू शकत नाही, कारण आत्मा अविनाशी आहे, निर्विकार आहे. हेच तर महाराज आपल्याला गण गण गणात बोते या मंत्रातून सांगतात. मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मा सत्य, मानू नको तया प्रत, निराळा त्या तोची असं. ज्ञानाला स्वानुभवाची जोड हवी हेच महाराजांना गोसाव्यांना सुचवायचं असावं. त्यासाठीच ही लीला. स्वानुभवाचे बोल असती स्वयंसिद्ध. अध्याय 9. आपल्या दर्शनाने महाराजांनी गोविंद बुवाच्या नाठाळ घोड्याचे ही एका गरीब व शांत प्राण्यात परिवर्तन केले. महाराजांनी शिकवले आहे ना की प्रत्येक आत्मा हा परब्रह्म आहे. मग तो आत्मा मनुष्याचा असो की मूक प्राण्याचा. मग तो आपल्या स्वामीस ओळखणार नाही का व त्याचे सांगणे ऐकणार नाही का. खरं तर आपण निर्जीव वस्तू जेव्हा म्हणतो तेव्हा या विश्वात खरंच कुठलीही गोष्ट निर्जीव असते का. मग तो दगड असो की एखादा वृक्ष. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली किंवा रेड्याच्या मुखी वेद वदवले. यातून हेच शिकायला मिळतं की या विश्वातील प्रत्येक गोष्टीत एक आत्मा असतोच. अगदी वैज्ञानिक भाषेत विचार केला तरी झाडाची चांगली वाढ होण्यासाठी, फुलं फळं येण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये संगीताचा वापर केला जातोच ना. चराचरावर सत्ता ज्याची तो पशुसही आकळतो. अध्याय 10. सुकलालाची गाईचं महाराजांचं जे दर्शन घडवलं त्याचा हा प्रसंग. मागच्या अध्यायात आपण गोविंद बुवाच्या घोड्याची गोष्ट बघितली. जो संदेश त्यातून महाराजांनी दिला तो सुकलालाच्या गाईलाही चपखल बसतो नाही का. महाराजांच्या दर्शनाने गाईचा द्वाडपणा निघून गेला. खरं तर महाराजांचे जिथं वास्तव्य आहे तिथे द्वाडपणाला जागाच नाही. हे करताना महाराजांनी खूप महत्त्वाचा संदेशही दिला.
ही गाय अवघ्या जगाची आहे माय. संत महात्म्याचा प्रत्येक कृतीत समाज प्रबोधनाचं बीज असतं. तेच इथे आपल्याला शिकायला मिळतं. गायीचा सन्मान करा, तीही तुमचा सांभाळ करील. अहिंसा परमो धर्मः सर्व प्राणभूता वरह. अध्याय 11. मागील 2 अध्यायात घडलेल्या प्रसंगातून महाराजांनी जी शिकवण दिली त्याच कडेतील हा पुढचा प्रसंग, ज्यात महाराज आपल्या भक्तांना परमभक्त भास्कराच्या वैकुंठ गमनाविषयी सांगतात. तसेच मनुष्य प्राण्याच्या अंतिम प्रवासाविषयी बोलताना जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी केलेल्या कर्माचं महत्त्वही अधोरेखित करतात. अगदी नकळत व सोप्या भाषेत. कावळ्यांना रागवणं ही फक्त प्रतिमात्मक क्रिया. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. अध्याय 12. आम्रवृक्षाला आणलेल्या पालवी संबंधात. कोंडोली गावात गजानन कृपेने त्यांचे परमशिष्य पीतांबर यांनी वठलेल्या वृक्षाला पालवी आणली. आपल्या शिष्याचा सन्मान राहावा म्हणून महाराजांनी हा चमत्कार केला. चराचरांचे स्वामी असलेल्या महाराजांना हे काही अवघड नव्हतेच. महाराजांचा आशीर्वाद व पीतांबराची प्रार्थना निसर्ग देवतेनेही स्वीकारली. वृक्षवल्ली अम्मा सोयरी वनचरे. अध्याय 13. गंगाभारती गोसाव्याचा महारोग बरा करण्यासाठी महाराज त्याच्या अंगावर थुंकले. असीम श्रद्धेने गोसाव्याने त्या थुंकीलाच मलम मानून आपल्या अंगास लावले व महारोगातून आपली मुक्तता केली. गोसाव्याचा महारोग गेला तो त्याच्या महाराजाप्रती असलेल्या भक्ती व श्रद्धा याच्या जोरावर. इथे अंधश्रद्धेला थारा नाही, तर गाढ श्रद्धा व दृढ इच्छाशक्ती याची प्रचिती दिसते. थुंकी ही निमित्त मात्र. वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून, जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडके पळती की. अध्याय 14. ओंकारेश्वर येथे घडलेला प्रसंग. ओंकारेश्वर क्षेत्री साक्षात नर्मदेने स्त्रीस्वरूपात प्रगट होऊन महाराजांचे दर्शन घेणे हा नितांत सुंदर प्रसंग आहे. निसर्ग नियमनाच्या या विश्वचक्रात प्रत्येक देवता वेगवेगळ्या रूपात, मग ती नदी असो वा पर्वत, आपली भूमिका किती समर्थपणे निभावतात हे स्पष्ट होते. महाराजांनी नर्मदेचे स्तवन करून त्या मातेचा मोठा सन्मान केला. विधात्याने निर्माण केलेल्या या सृष्टीचक्रातील या घटकांचे मानवी जीवनातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले. नर्मदे मंगले देवी रेवे अशुभनाशिनी, मंतू क्षमा करी यांचा दयाळू होऊनी म्हणी. अध्याय 15. अकोल्यातील टिळकांची सभा. आध्यात्मिक व पारमार्थिक गोष्टी इतकेच महत्त्व महाराज सामाजिक उन्नती व विकास या गोष्टीला देत असत. करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर या शब्दात स्वामींनी लोकमान्याचे वर्णन करणे हा किती भाग्याचा क्षण. परमार्थ म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर समाजाचा सर्वांगीण विकास व त्यासाठी हवे हे ते स्वातंत्र्य तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे हे स्वतःला सभेला उपस्थित राहून जनमानसावर बिंबवले. याच अध्यायात महाराजांनी टिळकांकडून भविष्यात होणाऱ्या अलौकिक कार्याबाबत, जे नंतर गीता रहस्याचे लिखाण झाले, गुपित सांगितलेले होते. गीतेचा अर्थ कर्मपर, लावी बाळ गंगाधर. अध्याय 16. भाऊ कवराचा हा प्रसंग. समोर पंचपक्वान्नाची ताटे वाढून ठेवली असताना महाराज भाऊ कवरांसाठी उपाशी राहून प्रतीक्षा करत राहिले.
खऱ्या संताकडे लहान मोठा, गरीब श्रीमंत, उच्च नीच असा कुठलाही भेदभाव नसतो. तेथे फक्त पाहिजे ती असीम भक्ती व श्रद्धा. हा संदेश महाराजांनी या प्रसंगी दिला. परमेश्वराला मानवाकडून सोनं नाणं किंवा श्रीमंती थाट काहीही नको असतो. हवी असते ती निर्मळ भक्ती व श्रद्धा. नतमस्तक होण्यासाठी हवे फक्त एक मस्तक दो हस्तक, जे प्रत्येकाला परमेश्वरानेच दिलेले असते. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. अध्याय 17. स्टेशनवर घडलेला हा प्रसंग. नको नको म्हणत असताना भास्कराने महाराजांना मलकापुरास नेण्याचे प्रयोजन केले. महाराजांना गृहीत धरले. तेव्हा हे कृती करून महाराजांनी पोलिसाकरवी भास्कराला 5 रुपये दंड ठोठावला. अति लोभ असला तरी संताची अवज्ञा होता कामा नये, हीच शिकवण यातून आपणास मिळते. अज्ञानाच्या पोटी अवघीच फजिती. अध्याय 18. बापूनास विठ्ठल दर्शन घडवलंय तो हा प्रसंग. बापुनाला रावळात दर्शन झाले नाही, तर महाराजांनी खिन्न बापुनाला कुकाजीच्या वाड्यातच विठ्ठल रूपात दर्शन दिले. भाव तेथे देव या म्हणीची प्रचिती महाराजांनी आणून दिली. तीर्थक्षेत्राचे महात्म्य असतंच, पण नितांत श्रद्धा असेल, समर्पण भाव असेल तर भक्त जेथे असेल तेथेच परमेश्वर दर्शन देतो, हेच खरे. फक्त गरज असते ती शुद्ध मन व पूर्ण समर्पणाचा भाव. भाव तेथे देव. अध्याय 19. पंढरपुरात जाऊन महाराजांनी विठोबाचं दर्शन घेतलं तो हा प्रसंग. महाराजांच्या विठ्ठुरायाबरोबरचा हा संवाद किती हृदयस्पर्शी आहे. आपले अवतार कार्य संपले असून आपणास आता हा मानव देहरूपी वस्त्र त्यागण्याची परवानगी द्या, अशी विनंती महाराजांनी केली. जसा आत्मा अमर आहे तसाच हा देह नश्वर आहे व एक दिवस प्रत्येकाला तो सोडावाच लागतो. हा सृष्टीचा नियम आहे. त्याला प्रत्यक्ष मानवरूप धारण केलेला परमेश्वर ही अपवाद नसतो. हेच महाराजांना सांगायचे नसेल ना? हीच ती जीवाशिवाची भेट. अध्याय 20. बोरीबंदर स्टेशनवर घडलेला हा प्रसंग. बोरीबंदर स्टेशनवर, जे आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनल आहे, तेथे लक्ष्मण हरी जांजळाला महाराजांनी परमहंस रूपात भेटून त्याच्या मनातील गोंधळ दूर केला. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, हेच तुकोबारायाने शिकवले आहे ना. त्याचीच प्रचिती महाराजांनी येथे दिली आहे. जेव्हा जेव्हा भक्त संकटात असतात तेव्हा तेव्हा महाराज मदतीला धावून येतात. हा माझाही प्रत्यक्ष अनुभव आहे. फक्त आपली पूर्ण श्रद्धा हवी, इतकेच. महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अध्याय 21. आपला परमभक्त कृष्णाजी पाटलाचा पुत्र रामचंद्र पाटील याच्या घरी जाऊन महाराजांनी त्याला उपदेश केला व मठाचा कारभार बघण्यास सांगितले. कृष्णाजी पाटलाची पुण्याची शिदोरी रामचंद्राच्या कामी आली व महाराजांचे दर्शन झाले. महाराजांची निवड किती योग्य आहे हेच आपल्याला संस्थानाच्या कारभारातून दिसून येते. इतकं उत्कृष्ट व्यवस्थापन व उच्च कोटीचा भक्तिभाव क्वचितच कुठे पाहावयास मिळतो. दाम करी काम म्हणणाऱ्या या काळात भक्तिभावाला परमोच्च स्थान महाराजांच्या मठात आजही टिकून आहे. साधू संत इति घरा, तोची दिवाळी दसरा. श्री गजानन चरणी मनपूर्वक अर्पण. जय गजानन. श्री गजानन महाराज की.